येथे दिसून येत आहे हनुमानजी तुम्हाला संदेश देत आहे की ही रीडिंग तुम्हाला तेव्हाच मिळेल जेव्हा तुमचा कर्मा कंप्लीट होत आहे, तुम्ही ह्या कार्मिक सायकल मधून बाहेर पडत आहात. सो फेस्टर तर तुमच्या जे काही जीवनामध्ये गोष्टी घडलेल्या आहेत तर त्या तुम्ही मॅनिफेस्ट केलेल्या आहेत म्हणून घडलेल्या आहेत. तर तुमच्या तेथे सुद्धा असते, परंतु ती मंदिराच्या आत नाही एंटर करू शकत, ते मंदिराच्या बाहेरच फिरतात. तर हे सगळेच आत्मे काही वाईट नसतात, काही आत्म्यांना मुक्तीही पाहिजे असते. तर ज्या आत्म्यांना मुक्ती पाहिजे असते ते मंदिराच्या आजूबाजूला जर त्यांचं काही समजा एखाद्या रस्त्याने चालले, त्यांचा ऍक्सिडेंट. हाय हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व सेफ सिक्युअर हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आज खूप महत्वाची तारीख आहे, 22 तारीख आहे, दुसरा महिना आहे, 2/2चं पोर्टल आहे आणि त्याचबरोबर होली अष्टकही सुरू होत आहे. होलीच्या आधीचे जे हे 8 दिवस आहेत त्याच्या संदर्भातली आजची रीडिंग असणार आहे. दिसून येत आहे काही 1-2 दिवसापासूनची एनर्जी मला डाउनलोड होत आहे, चॅनलिंग होत आहे की थोडीशी नेगेटिव्हिटी आहे वातावरणामध्ये, एक प्रकारे नकारात्मकता आहे, तुम्हाला एकटं एकटं फील होत आहे, काहीतरी गमावले याची सुद्धा फिलिंग होत आहे. असू शकतं थोडीशी बेचैन अवस्था आहे, अस्वस्थता आहे, परंतु हे एक चेंज आहे, ब्रह्मांडाचा चेंज आहे जो तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला त्याची एनर्जी तुम्ही घेत आहात. हे तुमच्या मनामध्ये चाललेले विचार नाहीयेत, तर तुमच्या जीवनामध्ये जी काही एनर्जी आजूबाजूची आहे ती तुम्ही पिक करत आहात. सध्याचा जो काळ आहे तो परिवर्तनाचा नाही म्हणता येणार आपल्याला, परंतु जे काही परिवर्तन झालेलं आहे त्यामध्ये स्थिरता ठेवण्याचा काळ आहे. जी काही तुम्ही निर्णय घेतलेला आहे, जो काही बदल तुमच्या जीवनामध्ये अनएक्सपेक्टेड झालेला आहे किंवा एक्सपेक्टेड झालेला आहे, तुम्हाला वाटलं होतं व्हायला पाहिजे तसा झालेला आहे, किंवा न वाटता सुद्धा जर तुमच्या जीवनामध्ये काही बदल झालेला आहे तर त्यावरती तुम्हाला ठाम राहण्यासाठी थोडंसं एक कन्फ्युजन आहे की जे घडतंय ते योग्य आहे का, किंवा जे याच्यापेक्षा वेगळं काहीतरी घडलं असतं का. तर येथे मन आणि जे तुमचे कर्म आहे यामध्ये आपल्याला डिसबॅलन्स होऊ शकतो. ह्या काळामध्ये थोडंसं बेचैन अवस्था राहू शकते, परंतु यामध्ये तुमचा दोष नाहीये, कारण की येथे हे जे पुढील 8 दिवस आहेत आपल्याला माहिती आहे, होली अष्टक म्हणजे होळीच्या आधीचे जे 8 दिवस असतात ते थोडेसे नकारात्मकतेचे असतात, थोडेसे निगेटिव्हिटीचे असतात. याला कारणही आहे की ग्रह जे आहेत ब्रह्मांडामधले, जे ग्रह आहेत त्यांचा परिणाम आपल्यावरती होत असतो, ब्रह्मांडीय गोष्टींचा परिणाम आपल्यावरती होत असतो. तर हे 8 दिवस जे असतात त्यामध्ये ग्रह थोडेसे उग्र स्वरूपात असतात, नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव जास्त वाढत असतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही संदेश जे आहेत ते ह्या 2/2चे जे नंबर आहेत त्या संदर्भात घेणार आहोत. तसेच हनुमानजींची ही एनर्जी डाउनलोड होत आहे, तर त्यांच्याकडूनही आपण आजच्या व्हिडिओमध्ये काही मेसेजेस घेणार आहोत. जी की ही नकारात्मकता आहे त्याच्याशी संदर्भामध्ये आपल्याला डिवाइन गायडन्स काय मिळतंय ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. व्हिडिओ खूप महत्वाचा आहे, कारण की ह्या ज्या दिवसांमध्ये आहे थोडंसं नकारात्मक ऊर्जा खूप जास्त वाढते, तर त्या संदर्भामध्ये आपल्याला काही ना काहीतरी उपाययोजना करण्याची गरज आहे. तर त्या संदर्भातले उपायही आपण व्हिडिओच्या एंडिंगला पाहणार आहोत. तर लेट्स सी, पाहूया आपल्याला सध्याची जी तुमची करंट एनर्जी आहे, ब्रह्मांडाची जी एनर्जी आहे त्या संदर्भात आपल्याला काय एनर्जी मिळते, तसेच त्यावरती काय उपाय करायचे आहेत, हनुमानजींचे तुमच्यासाठी काय संदेश आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. तुमच्या ऑरामध्ये जी कोणती निगेटिव्ह एनर्जी एंटर करण्याचा प्रयत्न करत आहे ती दूर निघून जावी यासाठी मी डिवाइनला प्रार्थना करते. ऑल नेगेटिव्ह एनर्जी सेंड इट बॅक टू सेंडर, मल्टिप्लाय बाय 1000 टाइम. तर पाहूया तुमची करंट एनर्जी काय आहे. मी कार्ड शफल करते, तोपर्यंत तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या, मेडिटेट करा तुमच्या प्रश्नांवरती. तुमच्या एनर्जीशी तुम्ही कनेक्ट व्हा, ह्या माझ्या एनर्जीशी तुम्ही कनेक्ट व्हा. एंजल प्लीज गाइड मी. तर तुमची करंट व्हिडिओ आज थोडासा मोठा होऊ शकतो, परंतु तुम्हाला तो पूर्ण पाहायचा आहे, कारण की यामध्ये तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे संदेश आहेत. तर नक्कीच येथे दिसून येत आहे आपल्याला की
22 तारीख आहे, 2 नंबर स्पेसिफिकली येथे इंडिकेट होत आहे, कारण की कार्ड हे आपल्याला 2 नंबरचं मिळालेलं आहे. येथे दिसून येत आहे हा जो चंद्र आहे तो मनाचा कारक आहे. आपल्या मनातील ज्या काही भावना आहेत, कन्फ्युजन आहे, आपण जी इमोशनली रिॲक्ट करतो, ॲक्शन घेतो, त्या संदर्भातील हे कार्ड आहे. आपल्याला इथे दिसून येत आहे की असू शकतं सध्या तुम्ही कुठल्या तरी द्विधा मनस्थितीमध्ये आहात, बेचैन अवस्थेमध्ये आहात, कन्फ्युजनमध्ये आहात, की अचानकच सगळं बदललंय, काही गोष्टी सुटल्यात, काही कार्मिक सायकलची एंडिंग झालेली आहे, काही नवीन सुरुवात झालेली आहे, परंतु तरी सुद्धा मन कुठेतरी दुःखी आहे, एक प्रकारे बेचैन आहे, अस्वस्थ आहे. मनाला थोडंसं समजावणं कठीण जात आहे, कुठेतरी दुसरीकडे मन धाव घेत आहे, कुणाशी तरी बोलावं, कुणाला तरी सांगावं, काही गोष्टी ज्या आहेत त्या कुणाला तरी क्लिअरली सांगाव्यात, अशा प्रकारची तुमची एनर्जी आहे. कुठून तरी काहीतरी आधार मिळावा किंवा काहीतरी आपल्या मनाला शांतता मिळेल असं काहीतरी घडावं. असू शकतं काही निर्णय तुम्ही बऱ्याच दिवसापासून घेण्याच्या तयारीमध्ये आहात आणि तो निर्णय कदाचित झालाही असेल, काही कार्मिक सायकलची एंडिंगही झाली असेल, जी की खूप दिवसापासून तुमच्या जीवनामध्ये सुरू होती, की तुम्ही त्याच पॅटर्नमध्ये पुन्हा पुन्हा फिरत होतात. परंतु आता ही जी काही 22 तारीख आहे आजची, तर यानंतर तुमच्या जीवनामध्ये काही संदर्भामध्ये क्लॅरिटी मिळण्यासाठी तुम्हाला डिव्हाइन गाईड करेल. कारण की येथे दिसून येत आहे मे बी असू शकतं इथून पुढचा काळ असं तुम्हाला वाटत आहे की थोडासा कठीण आहे, थोडासा कदाचित असू शकतं थोडासा काहींच्या जीवनामध्ये कन्फ्युजिंगचा आहे. कदाचित तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही मागे जे काही करत आले होतात ते अचानकच सुटले आणि एका वेगळ्याच वातावरणामध्ये म्हणून वेगळ्याच परिस्थितीमध्ये तुम्ही गेलेले आहात, असंही येथे दिसून येत आहे. आणि त्यामुळे तुम्हाला हे कळत नाही नेमकं झालंय ते चांगलं झालंय का काही चुकीचं घडलंय असाही तुम्ही विचार करत आहात. परंतु तुम्हाला जे पाहिजे होतं तेच तुम्हाला डिव्हाइनने दिलेलं आहे. तुम्ही जी काही परमेश्वराला इथून मागच्या काळामध्ये प्रार्थना करत होतात, की तुम्ही जे काही करत होता ते तुमच्या आत्म्याला नव्हतं पसंत, तुमच्या मनाला नव्हतं पसंत, पण तरी सुद्धा तुम्ही एक केवळ आपण म्हणू तुमचा रुटीनचा भाग म्हणून किंवा ते तुमच्या करिअरच्या संदर्भामध्ये खूप जास्त इंडिकेट होत आहे. तुमच्या रुटीनचा भाग म्हणून किंवा एक प्रतिष्ठा म्हणून, स्टेटस म्हणून तुम्ही त्या गोष्टी करत आलेले होतात. परंतु जे तुम्हाला पाहिजे आहे ते तुम्हाला डिव्हाइनने तुमच्या पुढे प्रस्तुत केलेलं आहे, तुमच्या पुढे ते आलेलं आहे. परंतु त्यामध्येही कदाचित काही अडचणी असू शकतात, काही गोष्टी अशा असू शकतात ज्या परिपूर्ण नाहीत. परंतु येथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की मन आणि कर्म यामध्ये आपल्याला कन्फ्युजन नाही ठेवायचं आहे. कारण की डिव्हाइनने आपल्याला जो काही मार्ग दिलेला आहे ते यामध्ये बदल नाही म्हणता येणार आपण, परंतु येथे आपण ठाम राहायचं आहे का आपल्याला दुसरं काही पाहिजे आहे या संदर्भामध्ये सध्याचा विचार करण्याचा, अंतर मनामध्ये जाण्याचा हा काळ सध्याचा सुरू आहे, आपल्याला इथे दिसून येत आहे. तसेच असू शकतं जी काही नेगेटिव्हिटी आहे तुमच्या आजूबाजूला कोणी ब्लॅक स्पेल किंवा काही नकारात्मक ऊर्जा तुमच्याकडे पाठवण्याचा प्रयत्न करत आहे. काही लोकांना तुमचं बिलकुल चांगलं झालेलंही पाहवत नाही. त्यांना असं वाटतं की कदाचित तुम्हाला जितकं आपण त्रास देण्याचा प्रयत्न करतोय तितकं तुमचं चांगलं होतंय आणि त्यामुळे ती लोक सुद्धा थोडे कन्फ्युजन मध्ये आहेत. त्यांना सुद्धा असं वाटत आहे ह्या व्यक्तीच्या संदर्भामध्ये आपण जितकं त्याला तोडण्याचा प्रयत्न करत आहोत तितकंच ती व्यक्ती आणखीनच पुढे पुढे जात आहे, त्याच्या जीवनामध्ये सक्सेस मिळत आहे त्या परिस्थितीमध्ये ते खुश राहण्याचा प्रयत्न करत आहे त्या कंडिशनमध्ये त्याच्या जीवनामध्ये यश येत आहे. अशाही संदर्भात तुमच्या बाबतीमध्ये काही लोक जे आहेत नकारात्मक विचार करणारे सुद्धा आहेत की ते तुम्हाला तोडू शकत नाही, ते तुमच्या भोवती जे काही सुरक्षा कवच आहे त्याला भेदू शकत नाही. कारण की तुम्हाला आता निर्णय घ्यायचा आहे की जे काही तुम्हाला डिव्हाइनने दिलेलं आहे त्यावरती तुम्हाला पुढे जायचं आहे, त्यावरती तुम्हाला ठाम राहून पुढे जायचं आहे. या बाबतीमध्ये ब्रह्मांड तुम्हाला बस चेक करत आहे की तुम्ही आता ह्या मार्गावरती पुढे जाता की यामध्ये डगमगता, या संदर्भामध्ये डिव्हाइन तुम्हाला चेक करत आहे. आणि ह्या सगळ्यामध्ये तुम्हाला काही नेगेटिव्ह अटॅक्सलाही सामोरे जावं लागू शकतं, काही नकारात्मक ऊर्जाही तुमच्या अराउंड आपल्याला येथे दिसून येत आहे. कारण की आता हे होळीचे दिवस आहेत. ह्या दिवसांमध्ये होळीच्या आधील जे 8 दिवस असतात त्यामध्ये नकारात्मक ऊर्जांचा प्रभाव खूप जास्त वाढत असतो, येथे दिसून येत आहे. असू शकतं काही ब्लॅक मॅजिक किंवा काही नजर दोष, काही आपण म्हणू काळी नजर किंवा इतरही काही गोष्टी तुमच्यावरती करण्याचा प्रयत्न केला जाईल, तुम्हाला रोखण्याचा प्रयत्न केला जाईल. जे काही तुमच्या जीवनामध्ये स्टॅबिलिटी आहे, स्थिरता आहे, त्यामध्ये येथे करिअरच्या संदर्भामध्ये असू शकतं किंवा तुमच्या जीवनामध्ये जे सध्या काही घडलेलं आहे, जे काही चक्र फिरलेलं आहे
जे की हे कालचक्र जे बदललेले आहे त्या संदर्भामध्ये येथे दिसून येत आहे. काही नकारात्मक ऊर्जा तुमच्यावरती अटॅक करण्याची शक्यता येथे आहे. तर तुमच्याकडे येथे ज्या काही गोष्टी आपल्याला दिसून येत आहे, नकारात्मक फिमेल ऊर्जा येथे खूप जास्त इंडिकेट होत आहे, जी की तिच्या पॉवरचा यूज करून तुमच्या अवतीभोवतीचं जे सुरक्षा कवच आहे ते तोडण्याचा कोणीतरी प्रयत्न करेल. कारण की होळीच्या आधीचे 8 दिवस असतात खूप जास्त नकारात्मक असतात आणि यामध्ये ग्रह जे आहेत ते खूप जास्त उग्र झालेले असतात. त्यामुळे होळीला आपण म्हणतो सगळ्या जे काही दुःख किंवा नकारात्मक ऊर्जा आहे त्यांचं आपल्याला दहन करायचं असतं. कारण की ह्या 8 दिवसामध्ये खूप जास्त वाढलेल्या असतात, आपल्यावरती त्या नकारात्मक परिणाम करणाऱ्या असतात. ह्याच दिवसामध्ये आपल्याला माहिती आहे की लोक भ्रमित होतात. लोकांच्या बुद्धीवरती एक प्रकारे काही ना काहीतरी असं घडतं की ती व्यक्ती काय करेल सांगता येत नाही. तिच्या जीवाचं बरं वाईट करेल किंवा कुणीतरी असं आहे जी त्याच्या जीवावर उठेल, अशाही प्रकारच्या गोष्टी होतात. कारण की खूप जास्त नकारात्मकता ह्या दिवसांमध्ये वाढत असते. शत्रूंचा जो आपण म्हणू उग्रता जी आहे, उग्रता ती सुद्धा वाढत असते. तर या संदर्भामध्ये तुम्हाला डिव्हाइन गाईड करत आहे की तुमच्या भावना ज्या आहेत त्या कुठेतरी डिसबॅलन्स होतील ह्या होळी पौर्णिमेच्या आधी. आता हे जे 8 दिवस आहे 2 तारखेपर्यंतची ही रिडिंग आहे. सो या 2 तारखेपर्यंत तुम्हाला काही गोष्टींबाबतीमध्ये डिव्हाइन सतर्क करत आहे. या चॅनल थ्रू तुम्हाला काही गोष्टी तुमच्या जीवनामध्ये जे काही बदल घडणार आहेत त्या संदर्भामध्ये सतर्क करत आहे. तर हे 8 दिवसामध्ये कुठलेही मंगल कार्य केले जात नाही, कुठलेही केस सुद्धा कापले जात नाही, नखही कापले जात नाही. ह्या 8 दिवसामध्ये आपल्याला माहिती आहे लग्न किंवा साखरपुडा, मुंज अशा गोष्टी केल्या जात नाहीत. कारण की हे दिवस जे असतात ते अशुभ असतात असं मानलं जातं. तर येथे तुम्हाला डिव्हाइन गाईड करत आहे की काही गोष्टींच्या बाबतीमध्ये धनाच्या बाबतीमध्ये सुद्धा तुमचा लॉस होऊ शकतो किंवा कोणीतरी तुमचे पैसे घेऊन जाऊ शकतं. तुमच्या चांगल्या कर्माला, चांगल्या तुम्ही जे काही करत आहात त्याला सुद्धा कोणीतरी नावं ठेवू शकतं किंवा तुम्हालाच असं काहीतरी तुमच्या समोर येईल की तुम्हाला तुमचं काम व्यवस्थित करता येणार नाही आणि तुम्ही दुःखी राहाल. तुम्हाला असं वाटेल की कदाचित आपल्यासोबत काहीतरी वाईट झाले, कदाचित आपल्यासोबत काहीतरी चुकीचं झाले, परंतु ते चुकीचं नसणार आहे. कारण की या बाबतीमध्ये आपण डिव्हाइन गायडन्स घेत आहोत. कारण की हे जे काय आहे ती तुमच्या मनाची अवस्था आहे. इथे मन जे आहे ते थोडंसं नकारात्मकतेकडे जाताना आपल्याला दिसून येत आहे. सो हे 2 तारीख इंडिकेट करत आहे चंद्रमा आणि इंडिकेट करत आहे तुमच्या भावना, तुमच्या इमोशन्स आणि तुमच्या जीवनामध्ये जे काही बदललेले चक्र आहे तर त्या संदर्भामध्ये इंडिकेट करत आहे. त्याचबरोबर नकारात्मक ऊर्जांचा वाढता प्रभाव, ब्लॅक मॅजिकचा वाढता प्रभाव, निगेटिव्ह फिमेल एनर्जीचा वाढता प्रभाव तुमच्या अराउंड येथे दिसून येत आहे. फिमेल ऊर्जा पुरुषांच्याही शरीरात असू शकते. त्यामुळे येथे आपल्याला एनर्जीचा विचार करायचा आहे. हे लास्टचं कार्ड आपल्याला बॉटमचं कार्ड हे इंडिकेट करत आहे की तुम्हाला तुमच्या मार्गावरती पुढे जाण्यासाठी काही अडथळे येतील, परंतु तुम्हाला त्या मार्गावरती पुढे चालत राहायचं आहे. बिलकुल तुम्हाला तो जो काही सध्या आता जो मार्ग मिळालेला आहे तो सोडायचा नाहीये. तर पाहू आपण आपल्याला या बाबतीमध्ये डिव्हाइन काय गाईड करतंय. काही मेसेजेस आपण हनुमानजींकडून घेऊया, युनिव्हर्स कडूनही घेऊया. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ, माय एंजल स्पिरिट गाइड्स, डिवाइन एनर्जीज, प्लीज गाइड मी इन दिस रीडिंग. आर्कएंजल माइकल, प्लीज गाइड मी एंड प्रोटेक्ट मी इन दिस रीडिंग. जय हनुमान, जय बजरंगबली. तर हनुमानजी आपल्याला ह्या रीडिंग मधून हेच गाईड करत आहे की एक सायकल जी आहे ती कंप्लीट झालेली आहे. कार्मिक सायकल जी आहे ती कंप्लीट झालेली आहे. असू शकतं तुम्ही आता सध्या कशाची तरी तब्येतीच्या तक्रारी असतील, तुम्हाला काही त्रास होत असेल
तर येथे हनुमानजी तुम्हाला गाईड करत आहे. जेव्हा जेव्हा एखादी कार्मिक सायकल एंड होते, एखाद्या कर्मा जो आहे आपल्या जीवनातला पूर्ण होतो, त्या लोकांशी आता आपला काही संबंध उरत नाही, असे काही जागा, अशा काही घटना, अशी काही ठिकाणं, अशी काही लोक यांच्यापासून आपला संबंध पूर्णपणे संपतो, त्यावेळेस येथे दिसून येत आहे की द वर्ल्डचं कार्ड येतं. पूर्णता म्हणजे समाप्त झालंय आता. त्यामुळे तुम्हाला आता जी काही बेचैनी, अस्वस्थता वाटत आहे, ती एक कार्मिक सायकल एंड झाल्यामुळे वाटत आहे. त्यामुळे येथे तुम्हाला डिवाइन गाईड करत आहे की सध्याची जी काही भावना आहे तुमची, ती चुकीची नाही. जे काही होत आहे ती एका फेजमधून दुसऱ्या फेजमध्ये जाताना जे काही परिवर्तन आपल्यामध्ये होत असतं, जे ट्रान्सफॉर्मेशन आपल्यामध्ये होत असतं, जसं की एखादं फुलपाखरू आहे जे आतमध्ये असतं, सुरवंटामध्ये असतं, ते हळूहळू त्यातून बाहेर पडत असतं, त्याला वेदना होतात, त्रास होतात, परंतु ते बाहेर पडतंय म्हणजे त्याला पंख येत आहेत, ते आता उंच भरारी घेणार आहे, त्याच्या पंखामध्ये बळ येणार आहे. इतक्या दिवस ते फक्त अळीसारखं त्या घुसमटत होतं त्या कोकूनमध्ये. ते काय असतं, ते असं अंड्यासारखं असतं, त्याच्यामध्ये ते घुसमटत होतं. तर त्यातून ते आता हळूहळू बाहेर पडत आहे. ते शेल जे आहे, जे कवच जे आहे, ते तुटत आहे आणि एक प्रकारे मुक्तता मिळत आहे. फ्रीली तुम्ही होत आहात. परंतु ते फ्री होण्यामध्ये सुद्धा काहीतरी त्रास होतोच आपल्याला. एखाद्या गोष्टीपासून दूर जाण्यामध्ये किंवा एखाद्या गोष्टी संकटामधून बाहेर पडताना सुद्धा काही ना काहीतरी त्रास होतो. एखाद्या आजारपणातून बाहेर पडताना सुद्धा काही ना काहीतरी त्रास होतो. एखादा दुःखद प्रसंगामधून बाहेर पडताना सुद्धा त्रास होतो. परंतु हा जो पिरियड आहे तो तुमच्या हिलिंगचा आहे, कारण की एक कार्मिक सायकल एंड झालेली आहे. तर येथे डिवाइनने तुमच्या जीवनामध्ये जी काही कार्मिक सायकल होती, जी काही चालू होतं, जे चुकीचं होतं किंवा तुम्हाला ते पूर्ण निभावणं गरजेचं होतं, कारण की ते तुमचे कर्मा होते, ते पूर्ण कंप्लीट केल्याशिवाय भोग होते, त्यातून बाहेर पडता येणार नव्हतं. परंतु आता येथे दिसून येत आहे, हनुमानजी तुम्हाला संदेश देत आहे की ही रिडिंग तुम्हाला तेव्हाच मिळेल जेव्हा तुमचा कर्मा कंप्लीट होत आहे, तुम्ही ह्या कार्मिक सायकलमधून बाहेर पडत आहात. सो कम्प्लिशनची एनर्जी आहे, कार्मिक सायकलमधून तुम्ही बाहेर पडत आहात, त्यामुळे ही बेचैनी राहणार आहे. ही 8 दिवसाची एनर्जी तुमच्या जीवनामध्ये आहे. तर येथे नक्कीच दिसून येत आहे की अजूनही शत्रू तुमच्यावरती प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करतील. तुमच्यावरती ब्लॅक मॅजिक, ब्लॅक स्पेल, काहीतरी चुकीचं नजरदोष किंवा काहीतरी ब्लॅक एनर्जी करण्याचा प्रयत्न करतील. तर तुम्हाला अवेअर राहायचं आहे, ह्या गोष्टींच्या बाबतीमध्ये तुम्हाला अवेअर राहायचं आहे. तर तुम्हाला काय करणं गरजेचं आहे, तर नक्कीच तुम्हाला मंत्र जप करणं गरजेचं आहे, मेडिटेशन करणं गरजेचं आहे, साधना करणं गरजेचं आहे. कधी कधी आपल्याला कंटाळा येतो, एक दिवस आपण करतो, दुसऱ्या दिवशी आपल्याला कंटाळा येतो, परंतु येथे डिवाइन तुम्हाला गाईड करत आहे, सातत्य ठेवा. ह्या घरातील तुमचे मुलं जरी असतील, घरातील कोणी व्यक्ती जरी असतील, तर त्यांना सुद्धा तुम्हाला काही ह्या ज्या नकारात्मक ऊर्जेपासून वाचायचं आहे. या 8 दिवसांमध्ये ह्या नकारात्मक ऊर्जेपासून दूर राहायचं आहे. तर तुम्हाला माळा जप करणं, मंत्र चॅन्ट करणं, त्याचबरोबर मेडिटेशन करणं, डिवाइनशी कनेक्टेड राहणं, सकारात्मक विचार करणं गरजेचं आहे. हनुमान चालीसा पठण करा, जेणेकरून तुमच्या जी काही औरा आहे त्यामध्ये प्रोटेक्शन मिळेल. तर येथे डिवाइन तुम्हाला गाईड करत आहे की हनुमान बाबांची सेवा करत आहात, हनुमान दादांची सेवा करत आहात, हनुमानजींच्या मंदिरात जाऊन सेवा करत आहात, तर त्यांच्या आजूबाजूला सुद्धा काही नकारात्मक ऊर्जा असतात, यावरती सुद्धा तुम्हाला विश्वास ठेवला पाहिजे. आपण म्हणतो मंदिर आहे, तर मंदिराच्या आजूबाजूला नकारात्मक ऊर्जा नसतील, परंतु असतात. ते जे काही असतात त्या मुक्त होण्यासाठी तेथे आलेल्या असतात. तर जर तुम्ही एखाद्या मंदिरात गेलात, तर तिथे जर तिथून आल्याच्या नंतर तुम्हाला थोडंसं हेवीनेस वाटत असेल, डोकं दुखत असेल, थोडासा त्रास होत असेल, तर एक गोष्ट लक्षात ठेवा की ही नकारात्मक ऊर्जा तेथे सुद्धा असते, परंतु ती मंदिराच्या आत नाही एंटर करू शकत, ते मंदिराच्या बाहेरच फिरतात. तर हे सगळेच आत्मे काही वाईट नसतात. काही आत्म्यांना मुक्तीही पाहिजे असते. तर ज्या आत्म्यांना मुक्ती पाहिजे असते ते मंदिराच्या आजूबाजूला, जर त्यांचं काही समजा एखाद्या रस्त्याने चालले, त्यांचा ऍक्सिडेंट झाला, परंतु जवळपास एखादं मंदिर दिसलं, मुक्ती नाही झाली, मग त्या मंदिराच्या आजूबाजूला ते फिरतात. तर इथे तुम्हाला डिवाइन गाईड करताय. जर तुम्ही एखाद्या मंदिरात जात असाल, तर तुमचा जो काही ओरा आहे, तुमचं जे काही सुरक्षा कवच आहे, ते तुम्हाला ओरा तुमचा क्लोज करून जा. तो पूर्णपणे तुम्ही त्याला सुरक्षित करून तुम्ही मंदिरामध्ये एंटर करा, जेणेकरून ते जे काही आत्मे आहेत ते तुमच्या जवळपास नाही येणार. आणि जर तुम्ही तिथे गेलात, तर थोडाफार प्रसाद जो असतो तो इकडं तिकडं टाकत जा, म्हणजे त्या आत्म्यांना सुद्धा तुमच्या थ्रू मुक्ती मिळेल. तर अशा काही घटना घडतात जेणेकरून आपल्याला एखाद्या चांगल्या ठिकाणी गेल्याच्या नंतर सुद्धा नकारात्मक ऊर्जा जाणवते, तिथून आल्याच्या नंतर सुद्धा आपलं डोकं दुखतं, एखाद्या लग्नाला गेलो तरी पण आपलं डोकं दुखायला लागतं. काय होतं तिथं
अशा ठिकाणी काही नकारात्मक आत्मे किंवा मुक्ती मिळण्यासाठीचे जे आत्मे असतात ते सुद्धा तेथे भटकत असतात. तर त्यांना मुक्ती आपणच देऊ शकतो, कारण की ते आपल्याकडूनच मुक्ती मागत असतात. आपण त्यांना काही खायला दिलं, आपण पाण्याचे काही चिटे इकडे तिकडे उडवले तर नक्कीच त्यांनाही त्यातून मुक्ती मिळत असते. तर येथे हनुमान बाबांची सेवा करत असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवलं पाहिजे की जेथे देव आहे तेथे दानवी आहे, नकारात्मक ऊर्जा ही आहे. सो जर आपलं प्रोटेक्शन आपल्याला पाहिजे आहे तर आपल्या ऑरा लॉक करून आपण त्या ठिकाणी गेलं पाहिजे. तर मी अनेक वेळेस सांगते ऑरा लॉक कसा करायचा, तर तुम्ही माझ्या बाकीच्या व्हिडिओमध्ये पाहू शकता किंवा मग त्यासाठी एक सेपरेट व्हिडिओ बनवावा लागेल. तर नक्कीच येथे दिसून येत आहे तुम्हाला डिवाइन गाईड करत आहे की सध्याचा जो काही तुम्ही निर्णय घेतलेला आहे, सध्याची जी काही परिस्थिती आहे त्यामध्ये आहे तसंच राहा, त्यामध्ये बदल काहीही करू नका. सध्याची जी काही सिच्युएशन आहे ती तुमच्यासाठी योग्य आहे. डिवाइनने जे तुम्हाला दिलेलं आहे याची फळं तुम्हाला नंतर कळतील की हे सगळं का घडत आहे आणि हे सगळं मून चंद्रमा थोडासा आता निगेटिव्हिटीकडे जाणार आहे. त्यामुळे सुद्धा येथे आपल्याला दिसून येत आहे की डिवाइन तुम्हाला सांगत आहे की सध्याचा जो पथ आहे, सध्याचा जो मार्ग आहे त्यामध्ये तुम्हाला पुढे पुढे चालायचं आहे. मा कालीची सुद्धा तुम्ही सेवा करू शकता. तर येथे मा दुर्गा, मा काली जी कोणी तुमची कुलदेवी आहे, हनुमान चालिसेचं पठण करा, त्यांची सेवा करा, यासाठी डिवाइन तुम्हाला गाईड करत आहे. सो तो तुम्हाला येथे जे काही नेगेटिव्हिटी फील होत आहे, रिजेक्शन फील होत आहे, असं वाटत आहे तुम्हाला की तुम्ही सगळ्यांपासून दूर गेलात, सगळ्यांपासून एकटे पडलात, रिजेक्टेड फील होत आहे तुम्हाला, तर ही मनाची अवस्था आहे. त्यामुळे ही काही जास्त दिवस टिकणार नाहीये. लवकरच तुमच्या जीवनामध्ये चांगले बदल, पॉझिटिव्ह बदल होताना दिसून येत आहे. अँसेस्टर्सच्या नावाने दान धर्म करा. तुमच्या जे कोणी मृत व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी दान धर्म करा. जसं की मी आता तुम्हाला सांगितलं, ते कार्ड निघालं होतं त्यावेळेस ब्लॅक मॅजिकचं कार्ड निघालं होतं, काळ्या जादूचं कार्ड निघालेलं होतं, एक प्रकारे तुम्हाला बांधून टाकलं होतं, अशा प्रकारची अवस्था आहे. तर तुम्हाला इथे पांढऱ्या वस्तूंचे दान करायचे आहे, पांढरे सफेद वस्तू. तर ह्या काळामध्ये सफेद वस्तू, तांदूळ, साखर, मीठ किंवा इतरही ज्या काही गोष्टी असतात त्यांचं दान करा. फळं किंवा मिठाईचे दान करा, म्हणजे जेणेकरून जे अतृप्त आत्मे आहेत त्यांना थोडीशी सहायता मिळेल, मुक्ती मिळेल. तर येथे अँसेस्टरच्या नावाने पांढऱ्या वस्तूंचे दान करा. पांढऱ्या वस्त्राचे सुद्धा तुम्ही दान करू शकता. तर येथे तुम्हाला डिवाइन गाईड करत आहे की शिवजींची सेवा करणारे, हनुमानजींची सेवा करणारे, तर सारखे सारखे त्या मंदिरात जाणारे, तर त्याच्या आजूबाजूला सुद्धा काही नकारात्मक ऊर्जा असतात. आता मी इथे एका मंदिरात जाते, अमृतेश्वर म्हणून आहे, ते इथं जवळच आहे. तर म्हणजे ते शिवजींचं मंदिर आहे, परंतु त्याच्या आजूबाजूला शेजारीच त्याच्या एक स्मशानभूमी आहे. म्हणजे आपल्याला या गोष्टी कळून येतात की जेथे देव आहे तेथे अशा प्रकारचे अतृप्त आत्मे सुद्धा असतात ज्यांना मुक्त व्हायचं असतं. मंदिरात नाही येऊ शकत ते, परंतु मंदिराच्या आजूबाजूला ते आत्मे फिरत असतात. सो येथे तुम्हाला डिवाइन या रिडिंग थ्रू गाईड करत आहे की अशा ठिकाणी गेल्याच्या नंतर काही गोष्टी ज्या आपल्या जवळ असतात त्या थोड्या थोड्या टाकल्या पाहिजेत, या बाबतीमध्ये अवेअर राहा. सो डिवाइन तुम्हाला यासाठी गाईड करत आहे. तर नक्कीच हे जे काही घडत आहे तर काही लॉस होऊ शकतो फायनान्सच्या बाबतीमध्ये किंवा सोन्या नाण्याच्या बाबतीमध्ये सुद्धा काही लॉस होऊ शकतो. तर या बाबतीमध्ये अवेअर राहा. कुणालाही आपलं जे धन आहे ते देऊन टाकू नका किंवा घरात जरी ठेवलेलं असेल तर त्यावरती वेळोवेळी लक्ष ठेवा, कारण की काही नकारात्मक ऊर्जा सांगता येत नाही, घरातीलच असतात, त्यांचा आपल्या धनावरती डोळा असतो. तर याकडे लक्ष द्या. या बाबतीमध्ये डिवाइन तुम्हाला गाईड करत आहे. मनाची जी अवस्था आहे त्यावरती सुद्धा लक्ष द्या, मेडिटेशन करा, कारण की येथे दिसून येत आहे की तुमच्या मध्ये आता ह्या 8 दिवसामध्ये होली अष्टक म्हणतो आपण, या दिवसामध्ये काही नकारात्मक ऊर्जा वाढू शकतात. सो येथे आपल्याला इगो फुल नाही राहायचं, इगोइस्टिक नाही राहायचं. यानंतरचा जो काळ असणार आहे तो उज्ज्वल आहे. भवितव्याचा, होळीच्या नंतरचा एक फ्रेश स्टार्ट तुमच्या जीवनामध्ये होत आहे. त्या संदर्भामधली रिडिंग आपण नंतर घेऊन, सध्या जी काही एनर्जी जाणवत आहे सो तुम्हाला भविष्याकडे नजर ठेवून पुढील गोष्टी करायच्या आहे. बिलकुलही डिप्रेशनमध्ये जायचं नाही, मानसिक अवस्था खराब होईल, तर याकडे सुद्धा लक्ष द्यायचं आहे. तर ही रिडिंग त्यांनाच मिळेल ज्यांना खूप जास्त सध्या फायनान्शियल लॉस आहे, हेल्थ इश्यू आहेत किंवा काही मेंटल मानसिक त्रास आहे असंही येथे दिसून येत आहे, डिप्रेशनची एनर्जी आहे. तर येथे तुम्हाला डिवाइन गाईड करत आहे, सतत डिवाइनशी कनेक्टेड राहा. हनुमान चालिसेचं पठण करा, बजरंग बाणचं पठण करा, जेणेकरून जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती तुम्हाला बिलकुलही टच करू शकणार नाही.
तर बॉटमची एनर्जी आपल्याला माता महालक्ष्मीची जाणवत आहे. तर नक्कीच येथे तुम्हाला तुमची जी कोणी कुलदेवी आहे त्यांची सेवा करा, जेणेकरून ते तुम्हाला प्रोटेक्ट करत राहतील, सतत तुम्हाला त्यांचा आशीर्वाद मिळत राहील. तर काही मेसेजेस आपण युनिव्हर्स कडून घेऊया. युनिवर्स प्लीज गाइड मी. ओम नमः शिवाय, हर हर महादेव. ओके, तर इथे दिसून येत आहे स्टेडी क्लाइंबर. द स्टेडी क्लाइंबर मीन्स काय? यू आर बिल्डिंग समथिंग रिअल. ट्रस्ट द टीम, ऑनर युअर स्किल, सेलिब्रेट प्रोग्रेस, फाउंडेशन लेड विथ लव, लास्ट द लॉंगेस्ट. तर इथे तुम्हाला काय सांगितलेलं आहे की सध्या हा काहीतरी निर्माण होण्याचा काळ आहे, काहीतरी बनत आहे, काहीतरी घडत आहे. त्यामुळे स्टेडी राहा. हे कार्य जे काही मिळालेलं आहे ते सतत करत राहा, पॅशनेटली करत राहा, प्रेमपूर्वक करत राहा, आनंदाने करा, जेणेकरून तुम्हाला त्याचा त्रास होणार नाही. आणि कोणी काही म्हणू त्याकडे लक्ष देऊ नका. तुम्हाला तुमचा पीस मिळालेला आहे, तुमची शांती मिळालेली आहे. तुमच्या जीवनामध्ये जी काही इतके दिवस जी खराब कार्मिक सायकल होती त्यामधून तुम्ही मुक्त झालेले आहात. सो येथे तुम्हाला डिवाइन गाईड करत आहे की तुमचं जे काही स्किल आहे त्यावरती लक्ष द्या. जी काही प्रोग्रेस तुमच्या आत्म्याची होत आहे, तुमची होत आहे, तर हे एक फाउंडेशन आहे जे तुमच्या जीवनामध्ये एक मोठा चेंज, मोठा बदल घेऊन येत आहे. सो स्टेडी क्लाइंबर. तर हळूहळू प्रगती होणार आहे. तर नक्कीच लुनार मिरर. तर तुम्हाला येथे ह्या कार्ड थ्रू हे सांगण्यात येत आहे, जी काही होळी येणार आहे, जी काही होळी पौर्णिमा येणार आहे, तर त्याआधी तुम्हाला अंतर्ज्ञान तुमचं जे आहे त्याला जागृत करायचं आहे. तुमच्या इंट्युशनला तुम्हाला ओळखायचं आहे. हे माइंडच्या गेममध्ये फसू नका. जे काही तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न केला जाईल, तुम्हाला एका डिप्रेशनच्या एनर्जीमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला जाईल, नकारात्मक ऊर्जांचा प्रभाव वाढेल, तर यामध्ये तुम्हाला साधना, मेडिटेशन करायचे आहे. ट्रस्ट युअर इन्स्टिंक्ट्स ॲज द नॅव्हिगेट ड्रीम अँड द सबकॉन्शियस फॉर डीपली क्लॅरिटी. तर स्वप्नामधून सुद्धा काही क्लॅरिटी मिळू शकते तुम्हाला. तर त्यावरती तुम्हाला फोकस करायचा आहे, लक्ष द्यायचं आहे. हार्ट कीपर. कंपॅशन फ्लोज थ्रू यू लाईक मूनलाईट ऑन वॉटर, इंट्युटिव्ह, नर्चरिंग, वाईज यू फील डीपली, लवफुली अँड हील क्वाइटली, अ ट्रू इमोशन अल्केमिस्ट. तर तुम्ही एक किमयागार आहात. तुमच्यामध्ये ती सर्व जादू आहे. तुम्ही तुमच्या भावनांना हँडल करू शकता. तर जे तुमच्या हृदयामध्ये ज्या काही गोष्टी साठलेल्या आहेत तर त्याचा हळूहळू तुम्हाला मेडिटेशन करायचं आहे. आणि मूनलाईट मध्ये आता जी काही पौर्णिमा येईल त्या संदर्भातलीच ही एनर्जी आहे. तर पाणी जास्त प्या, जेणेकरून ज्या भावना आहेत तुमच्या त्या शांत राहतील, त्या जास्त काही नेगेटिव्हिटीकडे जाणार नाही. तर स्वतःची जी काही इंट्युशन्स तुम्हाला मिळत आहे त्यावरती लक्ष द्या. लवफुल्ली अँड हील क्वाइटली. हिलिंग करा, स्वतःची हिलिंग करा. जे काही सध्या घडत आहे त्याला भांडू नका, त्याला विरोध करू नका. जे काही घडत आहे त्याला बिलकुल विरोध करू नका. तर स्वतःला हील करा. जे काही तुम्हाला मिळालेलं आहे ते डिवाइन गायडन्स नुसारच मिळालेलं आहे. सो डोंट वरी, हील क्वाइटली. म्हणजे स्वतःला हील करा, स्वतःला एक प्रकारे आराम द्या. वाटलंच तर आराम करा काही काळ. सगळेच काळ काही काम करण्याचे नसतात. काही काळ आपल्याला आरामही पाहिजे असतो, काही काळ आपल्याला पीसही पाहिजे असतो, शांतताही पाहिजे असते, रिलॅक्सेशनही पाहिजे असतं. तर नक्कीच पाणी भरपूर प्या. मॅनिफेस्टर. यू आर अ मॅनिफेस्टर. तर तुमच्या जे काही जीवनामध्ये गोष्टी घडलेल्या आहेत तर त्या तुम्ही मॅनिफेस्ट केलेल्या आहेत, म्हणून घडलेल्या आहेत. तर हे मॅनिफेस्टेशन तुमचं झालेलं आहे, कम्प्लीट झालेलं आहे. कार्मिक सायकल एंड झालेली आहे. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं, एखादा बटरफ्लाय, एखादा फुलपाखरू त्याच्या सुरवंटामधून बाहेर पडल्याच्या नंतर जी ताकद येते त्याच्यामध्ये, तशी ताकद तुमच्यामध्ये येणार आहे. पण सध्याचा काळ ह्या त्या सुरवंटामधून हळूहळू बाहेर पडण्याचा आहे. तर थोडं पेन होईल, थोडा त्रास होईल, परंतु तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्हिटी येत आहे. तुम्ही जे काही मॅनिफेस्ट करत आहात ते तुमच्या जीवनामध्ये येत आहे. यू आर क्रिएटर. तुमच्याकडून काही ना काहीतरी क्रिएटिव्हिटी होणार आहे. तुमच्याकडून काही ना काहीतरी सध्या क्रिएटिव्ह कार्य करत आहात तुम्ही, त्यावरती फोकस करा.
कारण की येथे दिसून येत आहे की त्यासाठीच कदाचित डिवाईनने तुमच्या जीवनामध्ये अशी परिस्थिती निर्माण केलेली आहे की तुम्ही तुमच्या जे काही आहे क्रिएशन त्यावरती फोकस करायचा आहे. भलेही त्यातून आपल्याला काही कमाई नाही हो, भले आपल्याला त्यातून काही ना काही फायनान्शियल फायदा न हो, परंतु ते आपल्या आत्म्याचं कार्य आहे, आपल्याला आराम मिळतो त्यांनी. सो ते कार्य तुम्ही करा. जे काही तुम्ही मॅनिफेस्ट केलेलं आहे ते तुमच्याकडे येत आहे. द गाईड, यू आर अ गाईड. तुम्ही लोकांना रस्ता दाखवू शकता, तुमच्याकडे तेवढी पॉवर आहे आणि ह्याकडेच तुमची वाटचाल सुरू आहे. डिवाईनने तुम्हाला त्यासाठीच प्रिपेअर करत आहे डिवाईन. सो फायद्याकडे लक्ष देऊ नका. जे काही करायचं आहे ते आपल्या आत्म्याचं कार्य आहे असं समजून तुम्हाला पुढे जायचं आहे. सो यू आर अ गाईड, यू आर अ सेल्फ मेड स्टार. म्हणजे युनिव्हर्सलाही कळालेलं आहे की तुम्ही एक निवडलेली व्यक्ती आहात. तुम्ही स्वतःचं जीवन निर्माण केलेलं आहे. आपण म्हणतो स्वतःच्या कर्तृत्वावर उभे राहिलेले तुम्ही व्यक्ती आहात, परंतु लोकांना फक्त सक्सेस दिसतो, परंतु त्यामागे तुम्ही केलेले कष्ट लोकांना दिसणार नाहीये. तर सध्याचा जो काळ आहे कष्टाचा असू शकतो, डीप पेनचा असू शकतो, परंतु यामधून तुमच्यातला स्टार, तुमच्यातलं जे काही भव्य दिव्य आहे ते बाहेर पडत आहे. यू आर अ सेल्फ मेड स्टार. इंडिपेंडन्स, स्वतंत्रता मिळत आहे. तुमची स्वतःची किंमत, स्वाभिमान तुम्ही जपलेला आहे. स्वीट लक्झरी आर युअर्स नाव. म्हणजे एक आरामदायक स्थिती तुमच्या जीवनामध्ये नक्कीच येणार आहे. सिप युअर सक्सेस स्लोली. जे काही सक्सेस मिळालेलं आहे ते हळूहळू पचवा आणि मिळणारे आहे भविष्यामध्ये. यू हॅव ब्लूम अँड इट शोज. जे काही गोष्टी तुमच्या जीवनामध्ये चांगल्या घडणार आहेत त्या इतर लोकही पाहणार आहे. ते दिप्यमान यश तुमच्याकडे येत आहे. सो युनिव्हर्सनेही तुम्हाला स्टार म्हणून घोषित केलेलं आहे. तर नक्कीच तुमच्या जीवनामध्ये तुम्ही स्टार आहात, सेल्फ मेड आहात. स्वतःच्या कर्तृत्वाने तुम्ही उभे राहिलेले कर्तृत्ववान व्यक्ती होणार आहात किंवा आहातही सध्या. सो हे सर्व मेसेजेस युनिव्हर्सचे होते आणि ही जी काही होली अष्टक येत आहे, हे जे काही 8 दिवस आहेत नेगेटिव्हिटीचे आहेत, तर या सर्वांमधून तुम्हाला ताकद मिळावी, या सर्वांमधून तुम्हाला बळ मिळावं. नेमकं तुम्हाला कन्फ्युजन होईल की नेमकं आता काय करायचं काय नाही, गोंधळ उडेल. तर त्याआधी तुम्हाला हे जे काही गायडन्स डिवाईनने तुमच्याकडे पाठवलेलं आहे तर त्यासाठी ग्रॅटिट्यूड फील करा, त्यासाठी डिवाईनचे आभार व्यक्त करा आणि जय हनुमान, जय बजरंगबली म्हणून सुद्धा कमेंट करा. तसेच थँक्यू युनिव्हर्स म्हणून सुद्धा तुम्ही कमेंट करू शकता. तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने सुद्धा तुम्ही कमेंट करू शकता. आई तुळजाभवानी म्हणून सुद्धा तुम्ही कमेंट करायची आहे. आणि हे जे काही 8 दिवस आहे ते तुमचे जीवनामध्ये खूप वेदना न घेऊन येऊ, एक प्रकारे हिलिंग घेऊन येऊ. हिलिंगकडे लक्ष द्या, मेडिटेशनकडे लक्ष द्या. म्हणजे एक सुरक्षा कवच छत्री घेऊन चाललो आपण पावसात की आपण भिजत नाही. सो पाऊस जरी पडला तरी आपण भिजणार नाही. सो मेडिटेशन करा, डिवाईनशी समर्पित व्हा, डिवाईनशी कनेक्टेड राहा, जेणेकरून तुमच्या जीवनामध्ये खूप चांगले पॉझिटिव्ह बदल ह्यानंतर येणार आहेत. तर त्या संदर्भातली रिडिंग आपण नंतर घेऊ. ज्यांना तर ह्या रिडिंगला क्लेम करा, तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा. ह्या सर्व दुष्चक्रातून बाहेर पडण्यासाठी जय हनुमान, जय बजरंगबली म्हणून सुद्धा तुम्हाला कमेंट करायची आहे. ज्यांना पर्सनल रिडिंग काउन्सिलिंग हवं आहे त्यांनी मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्टही करायचं आहे. सो थँक्यू सो मच. धन्यवाद.